अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं घेण्यात आलेल्या मराठा वधूवर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। राजर्षी शाहू स्मारक भवन इथं याचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये शेकडोच्या संख्येनं मराठा समाजातील इच्छुक वधूवर सहभागी झाले होते। यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा महामंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी विवाहासंबंधी समाजातील भीषण वास्तव मांडलं। आजकाल सर्वांच्या अपेक्षा गगनाला भिडलेल्या असल्यामुळं कुणी तडजोडीला तयार नसतात, त्यामुळंच मुलामुलींची वय वाढत जातात, पुढं लग्न ठरणं अवघड होऊन बसतं। अशावेळी पालकांनी आणि मुलांनी दोघांनीही पुढाकार घेऊन तडजोड करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। मुलांच्या कुंडलीपेक्षा त्यांच्या कर्तृत्वाला महत्त्व द्या। 96 कुळीचा बाऊ न करता विवाह जुळवा। लग्न अगोदर प्री वेडिंग शूटिंग आणि फोटोग्राफी यासह लग्नात वारेमाप खर्च टाळा। लग्नात अक्षतांची नासाडी करू नका। अधार्मिक दोनदा अक्षता पद्धत पूर्णपणे बंद करा, असं आवाहन त्यांनी केलं। यानंतर उपस्थित तरुण तरुणींनी मंचावर जाऊन आपली माहिती दिली। यामध्ये प्रयत्न करूनही लग्न ठरत नसल्यानं अनेकांनी आपली खंत व्यक्त केली। काहींनी मुलींनी आपल्या वाढलेल्या अपेक्षा कमी कराव्यात असं मत मांडलं, तर युवराज जाधव यानं भर मंचावर आपल्या उद्विग्न भावना व्यक्त केल्या। मला घर सांभाळायला मुलगी पाहिजे। पुण्याच्या जर नाट्यात विधवा घटस्फोट असली तरी पण मला मराठा सोडून मुलगी पाहिजे। माझा नंबर आहे 93 73 75 80 51। माझा हरव आहे 4 गुंठेचा प्लॉट आहे माझा। मी लग्नासाठी नांदेड परभणी लातूर हिंगोली तो पहिला प्रॉपर्टी नावाचा उद्या गुंडाळी माझा नंबर मी घ्यायचा 93 73 75 80 51। फक्त मला कोल्हापूर जिल्ह्यात सोडून मुलगी पाहिजे। कंटाळले जय हिंद महाराष्ट्र। यावेळी अनेक पालकांनी आपलं परखड मत व्यक्त केलं। सध्या लग्न म्हणजे व्यवसाय झालाय, एजंटगिरी फोफावली आहे। यामध्ये अनेकांची आर्थिक फसवणूक होतीये। यामुळे अशा भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन मुकुंद कदम यांनी केलं। एजंट लोक कोल्हापूरमध्ये आहेत, त्यांनी जे काय असा हे करून ठेवलेला आहे, म्हणजे गोंधळ करून ठेवलेला आहे, तर मराठा समाजातल्या पालकांनी आपल्या मुलींना किंवा आपल्या पाल्यांना किंवा मुलग्याला तर तुम्ही तिथं न जाता मराठा महासंघामध्ये येऊन त्यांची नावं नोंद करा। आणि ज्या एजंट लोकांनी कोल्हापूरमध्ये जो काय पैशाचा जो काय ओहे चाललेला आहे, 70,000 द्या, 1 लाख द्या, 2 लाख द्या, अशी जी मागणी आहे आणि जी फसवेगिरी चाललेली आहे की जो तो म्हणतो की तुमच्या लायकीचा नाही, तुमच्या लायकी नाही। आज 3.5-4 लाख रुपये माझा मुलगा मिळवत असून देखील आज त्याला एक मुलगी देखील होकार देत नाही, हे दुर्दैवाची घटना आहे। ज्या लोकांना माझी विनंती आहे की अगदी मराठा समाजाचा मराठा महासंघ हे मराठा समाजासाठी काम करणारी संस्था आहे, तर आपल्या लोकांनी मराठा संघामध्ये येऊन आपली मुलामुलींची नावं नोंद करून लोकांना एकमेकाच्या समजूतदारपणानं लग्न करावे अशी माझी विनंती आहे। अशा काळात सुद्धा मराठा महासंघाच्या वतीनं अशा इच्छुक वधूवरांसाठी चांगलं व्यासपीठ निर्माण केलंय, हे कौतुकास्पद आहे। या माध्यमातून अनेकांचे विवाह जुळतील असा विश्वास मानसिंग जाधव यांनी व्यक्त केलाय। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट बनलेली आहे की मराठा समाजामध्ये आज मुलं आणि मुली भरपूर प्रमाणात आहेत, पण त्यांना एकंदरीत एक व्यासपीठ मिळणं गरजेचं होतं आणि हे अखिल भारतीय मराठा महासंघानं इथं उपलब्ध करून दिलं। आणि खरोखरच आज मराठा समाजाला या गोष्टीची गरज आहे की ज्या अंधश्रद्धा किंवा इतर गोष्टीच्या मागे लागून काही गोष्टी घडत आहेत, मुलं आणि मुलींचा सुसंवाद होत नाही, हा सुसंवाद साधण्याचा त्यांनी केलेला हा मोठा प्रयत्न आहे। आणि यातून निश्चित आपल्या मराठा समाजातील अनेक स्थळं आज उपलब्ध असताना देखील काही अपेक्षा विनाकारण अपेक्षा असतात आणि गैरसमज आणि इतर गोष्टीमुळं ही स्थळं ठरत नाहीत, लग्न ठरत नाहीत। आणि मराठा महासंघाच्या माध्यमातून हे केलेलं कार्य आज अनेकांची लग्न ठरणारं कार्य ठरणार आहे। आणि यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, चंद्रकांत चव्हाण, शैलजा भोसले, प्रकाश पाटील, शंकरराव शेळके, सचिन इंगवले, शिवाजी मोरे, प्रकाश जाधव, संजीवनी चौगुले, उषा लांडे, रोहिणी मुळीक, शिवाजी पोवार, अवधूत पाटील यांच्यासह शेकडोच्या संख्येनं इच्छुक वधूवर उपस्थित होते।